bracket h1 dot add 10 comma 20 we are passed to the parameterized function, and we also comes to know the concept of what method overloading. Okay, what is mean by method overloading? A function which have an, what is the definition, can you please? Method have same name but Method different name. having same name but different parameter. अशी मेथड की ज्याचं नेम काय आहे सेम आहे बट पॅरामीटर काय आहेत पॅरामीटर काय आहेत डिफरंट आहेत. ओके, पॅरामीटर काय आहेत डिफरंट आहेत. आपण त्याला काय म्हणतो, आपण त्याला मेथड ओव्हरलोडिंग असं म्हणतो. ओके, आपण त्याला काय म्हणतो मेथड ओव्हरलोडिंग असं म्हणतो. कारण जावाचा एक कन्सेप्ट आहे इन जावा we can't declare the method with same name. ओके, जावामध्ये आपण जर एखाद्या मेथडचा रिटर्न टाइम सेम घेतला किंवा आपण एखाद्या मेथडचा पॅरामीटर सेम घेतला तर ती मेथड एक्झिक्यूट होणार नाही किंवा कंपाईल होणार नाही. ओके, ही स्टोरी आपण वर्कआउट केली. वी टॉक अबाउट मेथड ओव्हरलोडिंग. ओके, आता इथे पहा, हिअर वी जस्ट यूज द टू मेथड. एक घेतली आपण void add नावानी, आणि जसं मी म्हटलं होतं तुम्हाला अगेन void add ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट ओपनिंग ब्रेस क्लोजिंग ब्रेस, आणि याच्यामध्ये आपण लिहिलं होतं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आय एम ॲड. ओके, आय एम ॲड सिम्पल स्टोरी आय एम वर्कआउट सिम्पल स्टोरी आय एम एक्झिक्यूट. ओके, I just write down here I am add void add opening bracket closing bracket opening brace closing brace, then void add integer a comma integer b integer c is equals to a plus b. सो या स्टोरीला आपण काय म्हटलं होतं, व्हॉट वी कॉल्ड गाईज मेथड ओव्हरलोडिंग. कारण दोन्ही मेथडचं नेम काय आहे सेम आहे बट पॅरामीटर डिफरंट आहे. आणि यालाच वन मोर कन्सेप्ट इज देअर, वी कॉल इट ॲज अन पॉलिमॉर्फिझम. आपण याला काय म्हणतो पॉलिमॉर्फिझम सुद्धा म्हणतो. वी कॉल इट ॲज अन पॉलिमॉर्फिझम. ओके, मग पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? पॉली म्हणजे मल्टिपल. क्लिअर का? पॉली म्हणजे मल्टिपल, मॉर्फिझम म्हणजे फॉर्म्स. ओके, पॉली म्हणजे मल्टिपल आणि मॉर्फिझम्स म्हणजे फॉर्म्स. ओके, सो व्हॉट इज दिस? दिस इज कॉल्ड ॲज व्हॉट? दिस इज कॉल्ड ॲज पॉलिमॉर्फिझम. आपण याला काय म्हणतो, तर आपण याला पॉलिमॉर्फिझम म्हणतो. ओके, म्हणजे काय, एकाच मेथडचे मल्टिपल फॉर्म. इट डिपेंड्स ऑन यू हाऊ यू आर गोइंग टू बी कॉल्ड. सो इफ आय पास हिअर h1 डॉट ॲड 10 comma 20 व्हॉट इट विल बी एक्झिक्यूट? काय एक्झिक्यूट करेल? व्हॉट इट विल बी प्रिंट? इट विल प्रिंट 30. म्हणजे हा कोणत्या फंक्शनला कॉल करेल? हा या सेकंड फंक्शनला कॉल करेल की फर्स्ट फंक्शनला कॉल करेल? सेकंड. हां, वन मोर क्वेश्चन आहे हा. समजा मी इथे पास केला आहे 10. नो व्हॉट इज आउटपुट? येस गाईज, काय आउटपुट येईल याचा? विल इट प्रिंट 10? ऐसा नो 10? Will it print 10? Yes, sir. Clear? Will it print 10? करेल का print 10? Yes guys. Now see, let me compile and let me execute and check whether it will be print 10 or will go for the different execution. So see, let me compile. I'm just going to write down here java c, what is the name of my class, hello hello dot java. पण याच्या आधी मला ही लाईन कमेंट करावी लागेल, और let me remove this line. Okay, we don't need to write down here java dot util as well. Okay, class hello, simple logic is there. Okay, now let me compile, enter. What it cause? It cause एरर. ओके, हा काय कॉज करेल?
कंपाईल टाईम एरर कॉज करेल. ओके, सो हाऊ द थिंग गेटिंग टू बी वर्कआउट, हाऊ द थिंग गोइंग टू बी एक्झिक्यूट. सो हिअर जर तुम्ही ॲड इन ब्रॅकेट 10 पास केलं तर याचा एक पॅरामीटर इथे मॅच होऊन राहिला ना, राईट? ॲज नो, बट इट नॉट लाईक टू बी दॅट. हे असं नाही आहे की हा एक पॅरामीटर मॅच होत आहे म्हणून यातली एक मेथड एक्झिक्यूट करेल. एम आय क्लिअर? ओके, सो व्हॉट द स्टोरी वी हॅव टू डू, व्हॉट द स्टोरी वी हॅव टू एक्झिक्यूट. काय स्टोरी आहे, काय स्टोरी वर्कआउट करायचं आहे. सो इथे पहा, जोपर्यंत तुम्हाला सेम पॅरामीटरची मेथड मिळत नाही तोपर्यंत तो एक्झिक्यूट होणार नाही. जेव्हा याला ॲडमध्ये इंट ए नावाची मेथड भेटेल तेव्हाच तुम्ही म्हणाल की व्हॉट दॅट मेथड इज गोइंग टू बी फाउंड. हा कसा सर्च करेल? जर तुम्ही ॲड पास केलं तर वेदर दिस सेम मेथड इज अवेलेबल, एस ऑर नो? Yes, sir. इट इज अवेलेबल ना, Yes, sir. राईट? ही अवेलेबल आहे. मग जेव्हा तुम्ही म्हटलं मी जर म्हटलं ॲड 10,40 अवेलेबल आहे का? Yes. इज इट अवेलेबल? Yes, sir. इफ आय पास Yes, sir. 10,40, if I pass add in bracket 10,40, then will it execute? Yes, sir. Yes, sir. Clear na? Am I clear? Yes. ओके, सो व्हॉट द थिंग, जर इथे मी 10,40 पास केलं तर त्याचा पॅरामीटर मॅच होतं. एक 10 आहे, एक 40 आहे, दोन पॅरामीटर आहे, मॅच होईल. हा याला एक्झिक्यूट करेल. जर मी फक्त काहीच पॅरामीटर पास नाही केला तर याच्यासोबत मॅच होईल. पण इथे जर मी एक पॅरामीटर पास केला तर या अशा पॅरामीटरची म्हणजे काय, अशी ॲड मेथड की ज्याच्यामध्ये एक इंटिजर पॅरामीटर आहे ती मॅच होणार नाही. एम आय क्लिअर? तर तो कोणता एरर कॉज करेल? तो कंपाईल टाइम एरर कॉज करेल. एम आय क्लिअर? क्लिअर का गाइज? Yes, sir. Okay, try to execute it fast. Note it down properly. Yeah? So function just returning void value. Void means what? Nothing, null. Okay, void means what? Nothing, that is null. Okay, म्हणजे काय, जेव्हा काहीच रिटर्न करत नाही तेव्हा आपण void वापरतो. Now what the next story we have to do? What the next story we have to execute? Now I want to add the return statement. Okay, so how we can add? I want to change the return type as well. So how we can change the return type of this function? आपण return type कसा चेंज करायचा, कुठल्या वेळी चेंज करायचा? Let me explain you. See, now I want to create a function which will return something. So I just write down here at the place of void I'm just going to be write down here int. Okay, now if I compile this one, I just write down here int and here again called a add method. आता अशी मेथड जी ज्याच्यामध्ये एक पण पॅरामीटर नाही आहे ती मेथड इथे मॅच होतं, दोघांचे नेम इथे मॅच होतात. ओके, सो आता या केसमध्ये तुमचा रिटर्न टाईप मॅटर करत नाही. तुम्ही काय घेतलं आहे, ओके, तो इथे चेक नाही करणार की रिटर्न टाईप वॉइड आहे की ॲड आहे की काय आहे, डझंट मॅटर. सो व्हॉट इट डज, याला ॲड नावाची मेथड भेटते इट. ओके, बट इफ आय कंपाईल दिस वन, जर मी या प्रोग्रामला कंपाईल केलं, so what is the output we are getting now? Here if I compile this program, what is the output I am getting? See, it cause a error, it will cause an error. हा काय करतो? एरर कॉज करतो. का एरर कॉज करतो? Missing return statement. मिसिंग रिटर्न स्टेटमेंट. व्हॉट इट मीन्स, याचं मिनिंग काय आहे पहा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? आपण इथे रिटर्न टाईप वॉइड सोडून जर दुसरा कुठलाही लिहा अपार्ट फ्रॉम void, you can print or you can add anything, then in this case what a story going to be work out? त्या केसमध्ये तुम्हाला रिटर्न स्टेटमेंट लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि रिटर्न स्टेटमेंट लिहिणं खूप गरजेचं आहे. सो व्हॉट वी कॅन डू हिअर,
to go for its execution, we need to add here return 0. Clear ka? We have to add here return 0. Am I clear, guys? Yes, sir. Okay, so if I compile this one, what is the output of this program? काय करेल? I am add. I am add. Will it print I am add? Yes or no? Yes, it will print I am add. Java hello. Oh sorry, name class name is different. हा hello I am add. बरं या केसमध्ये मला एक सांगा, मी जर इथे 100 लिहिलं तर will it execute? Yes, Harshali, what do you think? Yes. Will it execute or cause an error? Will execute, sir. Will execute? Yes, sir. Yes or no? Yes, it will be execute. Okay, आता most probably जर आपण प्रोग्राम बघितलेत, सो व्हॉट इज द थिंग गिवन इन दिस प्रोग्राम, त्यामध्ये कुठल्या त्या प्रोग्राम्समध्ये कुठल्या गोष्टी दिल्यात पहा. मोस्ट प्रोबॅबली आपल्याला रिटर्नमध्ये काय भेटतं, 0 भेटतं किंवा 1 भेटतं, राईट. वी आर गेटिंग म्हणजे ऑलवेज वेन यू आर राईट डाऊन और जस्ट गो फॉर दिस प्रोग्राम, हिअर यू विल गेटिंग द रिटर्न 0 और रिटर्न 1, बट इट्स नॉट नेसेसरी ऑलवेज टू राईट डाऊन 0 और 1 हिअर. तुम्ही रिटर्नमध्ये कुठलाही प्रोग्राम पास करू शकता. यू कॅन पास हिअर इन रिटर्न any number. It's not like to be that here we will pass only 0 or 1. You can pass anything. Am I clear, guys? Clear Yes. to all of you? Okay now, so we can pass anything, any number, so it will return what? It will return add. Now one more thing, how we can treat with the add statement. याच्या व्यतिरिक्त आपण add statement ला कसं वर्कआउट करतो, कसं एक्झिक्यूट करतो. Let's talk to this one now, guys. How we can work out, how we can execute. So if I write down here one more thing, like say I am just going to be write down here integer d is equals to h1 dot add. What is the meaning of return? Okay, integer d is equals to h1 dot add. Okay, I just remove this statement, याला मी कमेंट करतो आणि इथे लिहितो system dot out dot println. System dot out dot println, just I pass here d. Okay, return value. Okay, return value plus d. Clear का guys? Am I clear? So काय होईल पहा, जसं तुम्ही फंक्शनला कॉल करा ना h1 डॉट ॲड, हा रिटर्न काय करतो 100, बरोबर. 100. ओके ना. Yes, sir. जसा हा 100 रिटर्न करतो, ही 100 व्हॅल्यू डी मध्ये स्टोर्ड होऊन जाईल. ओके, दिस इज जस्ट गोइंग टू बी स्टोर्ड इन टू द डी. नाउ इफ आई कंपाइल इट, सॉरी, व्हॉट इज द आउटपुट वी आर गेटिंग? सी, सॉरी, क्लियर का guys? Yes, sir. Okay now, so simple logic we are work out when we are executing the return statement. What the story we have to keep into our mind, we have to just go for integer add opening bracket closing bracket, simple way to be go, simple logic is executed. Okay, just execute, note it down fast. And what you have to do now, see, जो ॲडिशनचा प्रोग्राम आपण केला होता ना, तो ॲडिशनचा प्रोग्राम आता काय ॲड नावाचं फंक्शन क्रिएट करा, जे मला डायरेक्टली सम रिटर्न करून देईल किंवा ॲडिशन रिटर्न करून देईल. सो मी काय करतोय पहा, इथे पास करतो दोन व्हॅल्यूज, इंटीजर ए कॉमा इंटीजर बी. ओके, सिम्पल लॉजिक. देन हाऊ वी कॅन रिटर्न, जस्ट सिम्पली राईट डाऊन हिअर ए प्लस बी. ओके, आय रिमूव्ह दिस वन, आय रिमूव्ह दिस वन. सो what it does, it just perform the addition of a and b, and that will be going to be written. To whom it is going to be written? It just going to be written to what?
it just going to be written to this A. Am I clear guys? लक्ष येतं काय बोलतोय? Yes. Okay now. So here what the thing we are work out, we just write down compile this program and check for the execution. One error form, actual and formal argument different in length. इथे दोन पॅरामीटर तुम्हाला पास करावं लागतील. I passed 12,56 because it is a 2 parameter function. Okay, and then could not load the what it will return? It will return what? 68. हा काय रिटर्न करेल? हा 68 ला रिटर्न करेल. क्लियर का? Yes. Yes, sir. Likewise the story we have to work out. Likewise the story we have to work out. Am I clear guys? Yes. Execute it fast. Chalo, done. Yes. Okay, now see, we want to talk about what? The next one is recursive function. Okay, we want to talk about recursive function. So what is mean by recursive function? Okay, now listen. What is mean by recursive function? A function which is calling itself again and again, called as a recursive function. Okay, असं फंक्शन जे स्वतःलाच परत परत कॉल करतं त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण रिकर्सिव्ह फंक्शन म्हणतो असं म्हणतो. Okay, we call it as an what? We call it as an recursive function. So what is the meaning of the execution? Now let's see. Suppose here I declared one function void add opening bracket closing bracket opening brace closing brace. Then within this I am just going to be write down system dot out dot println in bracket double quotes hello world. Okay, just give the semicolon and then again write down add opening bracket closing bracket semicolon. What is the output of this program? Yes guys. Sir, hello world infinite time. Will it print hello world Hello world infinite time? Infinite time. Yes or no? Yes. काय होईल पहा इथे when you are going to be call add, it just going to be work out with add and just going to be execute. म्हणजे या केसमध्ये काय होईल पहा इथे आपण add कॉल केलं, it jump here, it will print system dot out dot println means what? It will print hello world. हे hello world ला print करेल. Once here it will print the hello world, we are just going to be call add again. Okay, we are just going to be call add again. म्हणजे हा परत इथेच येईल, परत प्रिंट करेल, परत ॲड इथेच येईल, परत प्रिंट करेल अँड सो ऑन. Am I clear guys? Yes. Clear ना? Okay, so that is called what? That is called recursive function. आपण त्याला काय म्हणतो? Recursive function. Recursive function. We call it as an recursive function. Am I clear? Clear now? Try to execute. Says, and then you have to write down a program to print a hello world till 4 only. Okay, you have to write down a program to print hello world till 4 only. Okay, असा एक प्रोग्राम लिहायचा आहे जो
हॅलो वर्ल्डला 4 टाइम प्रिंट करेल युजिंग व्हॉट युजिंग रिकर्सिव्ह फंक्शन. चलो डन. What we can do? How we can execute till 4? It must execute till 4. Is it done? Anyone got the output? ओके चलो लेट मी एक्सप्लेन. सी काय बोललो आहे मी की रिकर्सिव्ह फंक्शन कधीपर्यंत एक्झिक्यूट झालं पाहिजे जोपर्यंत व्हॅल्यू तुमची काहीतरी असेल तोपर्यंत. लेट से किंवा 4 वेळा इंटीजर ए इज इक्वल्स टू लेट से इनिशियलाइज 0. सो आय जस्ट इन्क्रीमेंट इट ए इज इक्वल्स टू ए प्लस 1. ओके आणि मी इथे लिहितो इफ ए इज इक्वल्स टू वॉट 4
opening brace, closing brace, and using here what? Using here break statement only. So I don't know whether it will be executed properly or not, but that's the kind of logic we can write down. So what it says, break outside the switch or loop. Break is outside the switch or loop. Here the opening brace, here the closing brace. Okay, let me check कि हाँ डायरेक्टली इथे से एक्झिक्यूट होतो का. Giving me the issue. Can you Google please how we can exit any function in Java? Okay, कुठलंही फंक्शन कसं एक्झिट करता येईल. लेट मी ट्राय फॉर अनदर वन. system.exit opening bracket closing bracket and let's compile again. Compile करूयात. Cannot apply to the given type, required int, no argument found, actual argument list and defined in length. Okay. So break must work here. break ने काम करायला पाहिजे. Rather than let me write down here exit. Try the break at your end. Try करा. Maybe the version, due to the version it raising an issue. Exit. No sir, break घेतच नाही. घेत नाहीये. घ्यायला पाहिजे ब्रेक. ब्रेकचा पर्पज तो आहे. Okay, just a moment. Let me check. Will it be used only in the this switch statement, or can we use into the functions as well? ब्रेक काम करायला नाही, काम करायला पाहिजे यार ब्रेकने. 101% we can use it. Just a moment. This one, add opening this, closing this, opening this, semicolon. Break is outside the loop. Condition to break व्हायला पाहिजे, but it might be working. Okay, right. See, actually तुम्हाला फंक्शन एक्झिक्युशन वर्कआउट करायचं आहे, तर तुम्ही ब्रेकला फॉर लूपच्या आतमध्ये इफ कंडिशनमध्ये लिहू शकता, बट रिकर्सिव्ह फंक्शनमध्ये लिहू शकत नाही. Am I clear? Sir, return function use. Return function. Return function use करू शकतो सर आपण. रिटर्न फंक्शन यूज करू शकतो. येस, Instead of using. राईट. तसं पण चालेल. तुम्ही एक काउंट ठेवून, पण तरी हाऊ यू कॅन ब्रेक द एक्झिक्युशन. व्हॉट इज द लॉजिक? येस सर इथे आपण सिम्पली लेस दॅन और ग्रेटर दॅन ऑप्शन यूज करून पण सॉल्व करू शकतो. just a moment, let me check how we can work out. Just if जर a is equals to 4 झाला, opening brace closing brace, let me try here return semicolon and one more logic. a ची व्हॅल्यू प्लस करतोय. a is equals to a plus 1. okay, let me compile, let me execute. compile झालाय, execute करून बघूया. so it will print only once, यानी एकदा प्रिंट केलाय. a is equals to 4, a is equals to 0. आपण इथे a लाच प्रिंट करू. सो हां, मी रिकर्सिवली कॉल नाही केलं ना फंक्शनला. हाऊ वी कॅन वर्कआउट? सी, what is the use of return? हां, सी, मला 4 टाइम प्रिंट करायचं आहे. ओके, अँड इफ यू वॉन्ट टू ब्रेक अ मेथड, रिकर्सिव्ह मेथड, जर तुम्हाला रिकर्सिव्ह मेथडला ब्रेक करायचं असेल, सो वी कांट यूज अ ब्रेक स्टेटमेंट ओव्हर देअर. वी कांट यूज द ब्रेक स्टेटमेंट ओव्हर देअर.
ओके, आपण ब्रेक स्टेटमेंटला वर्कआउट करू शकत नाही. सो व्हॉट यू हॅव टू डू इन दॅट केस? इन दॅट केस you have to just use a return without anything. Am I clear guys? लक्ष द्यायला काय बोललोय? Okay ना? So what is the meaning of this? It just break or come out of the any function when you are going to be write down here return. Clear? When you are going a C programming language, we can use the break, huh? But here we can't go with the execution of break. We can't go with the execution of break. That is the thing we have to work out. Now what you have to let me know once it is done. Let me know once it is done. Then let me tell you one more program. We just want to work out with the pass here 15. The function must be able to print the sum of 1 to 15 number. Am I clear guys? Clear का काय करायचं? Yes. Okay ना? Go fast. Try to work out. Simple logic is there.